एक दादा आले होते क्लिनिकला, 35 वर्षाचे. त्यांना धडधड होती, अस्वस्थ वाटत होतं, टेन्शन वाटत होतं, हातापायाला मुंग्या येत होत्या. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे म्हणले ते. तर म्हटलं B12 चेक करू. तर B12 त्यांचं 100 होतं फक्त. त्याची व्हॅल्यू 200 ते 900 पाहिजे. ॲव्हरेजली धरलं तर 500-600च्या पुढं पाहिजेच. पण ते 100 ते 150 पर्यंतच होतं त्यांचं. त्याच्यामुळे हे सगळे त्रास होत होते. B12चा शरीरात जेवढा रोल आहे फिजिकली, तेवढाच मेंटली पण आहे. मानसिक स्थिती पण व्यवस्थित राहते, हॉर्मोन्स व्यवस्थित राहतात B12मुळे. आणि बऱ्याच गोष्टी B12वर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. आणि आपण जे रोज खातो, पितो, त्याच्यातून खूप कमी प्रमाणात आपल्याला B12 मिळत असतं. अन्नातून जो B12चा सोर्स आहे तो खूप कमी असतो. आपल्याला ॲव्हरेजली 2.5 mcg B12ची गरज असते. ते वापरलं जात असतं शरीरामध्ये. लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवलेलं असतं आणि नंतर वापरलं जात असतं. पण लिव्हरमध्ये असतानाच जर खूप कमी असेल तर रोज कुठून वापरणार आपण? त्यामुळे आपण एक्स्ट्रा सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी इंजेक्शन्स, गोळ्या घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल अन्नातून मिळत नाही का? तर मिळतं, पण खूप कमी प्रमाणात मिळतं. सगळ्यात जास्त B12 क्लॅम्प्समध्ये म्हणजे शिंपल्यांमध्ये असतं. ते पण 84 mcg फक्त. त्यानंतर येतं मटणामध्ये पण असतं, पण तेही लिव्हरमध्ये. तेही खूप कमी प्रमाणात असतं, 75 mcg. म्हणून खाऊन खाऊन किती खाणार आहे तुम्ही? व्हेजिटेरियन लोक म्हणतील की आम्हालाही सोर्स सांगा. तर यीस्ट म्हणजे किण्वन जे आंबवण्यासाठी वापरतात बेकरीमध्ये, त्याच्यामध्ये असतं B12, पण तेही खूप कमी प्रमाणात असतं. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा B12साठी सप्लिमेंट्स घ्यावेच लागणार आहेत, इंजेक्शन्स घ्यावेच लागणार आहेत. सप्लिमेंट्सने, गोळ्याने, टॅबलेटने थोडी मळमळ, उलटी आल्यासारखं होतं. त्याच्यामुळे इंजेक्शन्स घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि B12 एकदा घेतलं आणि झालं असं नाही, कारण ते वापरलं जातं वरचेवर. त्याच्यामुळे एक ठराविक कालानंतर परत B12 कमी होतं, परत आपल्याला सप्लिमेंट्स घ्यावेच लागतात. आणि तुम्ही म्हणाल की मी नॉनव्हेजचा पुरस्कार करतोय का? तसं नाहीये. जे आहे ते मी सांगतोय. B12 नॉनव्हेजमध्ये जास्त असतं, पण तेही पुरेसं नाहीये. थँक्यू. आणि कंटेंट आवडलं असेल तर फॉलो करा, शेअर करा, लाईक करा.